श्री शिवलीला अमृत 11वा अध्याय रुद्रध्यान. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजन परायण सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत मने शोनकादीपा प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव भुवत्वा पोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण एक बांधा शिखे माझी बांधावा एक बांधावा पूर्ण शिवरूप स्वरूप म्हणून या त्यावरही करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती 24 सहा कन्नी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी आगडा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षष्टमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जानी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका विषयीचा काश्मीर देशीचा अनुप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादाब्द भूसर धन्य म्हणती तोची राज्येश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदंत ऐसी लादीजे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृत्य पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उद्धार भक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृत हे लाविजे श्रोते सप्रेम चतुर सावधान यजमान संक्षेपी उद्धार पूर्ण काय आरोग्य कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नामक सुधर्म प्रधानात्मक तारक नाम दोघे शिवभक्त निश्चिम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेम अनुरागी चित्ती वैराग्य शिरलौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावडते त्या 1 वर्ष हे दोघी कुमार लेवविती वस्त्रालंकार गजमुक्ता माळ मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण भस्मकर चर्ची ती सर्वांगी आवडे सर्वादा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिव पूजा सर्वदा आचर करती राव प्रधान यास कानावडे वस्त्रभूषण करती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी या रुद्राक्ष काळी ती मागू ते वस्त्रभूषणे दे लेवविती ते सविची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागून ती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिले आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला प्राशय सर्व वेष्टींचे ऋषी भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्ण दैपायांचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता तो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षसस्त्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसे पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारी समग्र जाळीले सत्र करुनिया जनमेंचे सर्प सत्र केले ते आस्तिकेमध्येच राहाविले पराशराची पुरस्ती प्रार्थिले मग वांचिले रावणाधिक विरंचित दटावनी शन मात्र प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृकैवारी पराशर हे वादी चर्चरपै केली ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ याला की धनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धार ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणवणी राव प्रधान सामोरे धावती साष्टांगना मुनी घरासी आणि ती पोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समजता वस्त्रे भूषणे देऊनी राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिनी ध्यान कीर्ती शिवाचे नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशीर अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडते राजविलास अनुमात्र गजवाजियांनी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुरु पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमाता यांची नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त एक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नदी ग्राम तेथील वारांगण मनोरम महानंद नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललिता कृती हो पाहुन या कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्वचंद्र तैसे तिजवारी विराजी छत्र रत्न खचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी
सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी तिंजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंत राजस चंद्र रश्मी समा प्रकाश शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विरोजित गोमर्षी किल्लारे बहुत वाजी गज घरी बहु अस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा तिच्या नृत्यांचे या कौशल्य देखून या सकाळ पडवली ती मान तिचा भोगकाम इच्छुन भूप सभागे येथे घरा वेश्या सोनिये प्रतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नशे परमशिव भक्त विख्यात दान श्रीड उद्धार बहुत सोमवार प्रदोषवत शिवरात्री करी नेहमीसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्षंत्री दळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचकन मनी जे जे इच्छिती ते ते महानंदापूर्वी कोटिलिंगे करवी श्रावण मासी हत्या दरे एके भद्रसेने सावधान कुटुंबर्कंड पाळिले प्रीती करुणी त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का हो नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुटमार्कंड त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकता दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी या कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची असते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभक्तजन असो तिचे सत्व पहावया लागो सदाशिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करणे स्वस्त की त्यास बैसविले रत्नमंच की तो पृथ्वी मोलाचा हस्त कंकन त्याच्या देखिले देखता गेला तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचे वस्तू वाटे पुन्हा विश्वकर्माज्ञे या निर्मिले जाण मानवी कृतर्क हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्ती घातले कंकन एरी होनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्ष नि 32 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानले सवेची त्यांनी दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेवरून आगळे तेज वर्णिले न जाय लिंग देखून या ते वेळी मानंदा तन्मय झाले म्हणे चंद्र जय जय चंद्रमोळी म्हणून या वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून सौदागर म्हणे महानंदी लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खजित मंचे की तिचे कैसे आहे सत्य धैर्य पाव सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून या नृत्य शाळेस लागला जन धाव लागले चौकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे मग अग्नी लागल्या उठ लवकरी एरी उठली घाबरी तव आत्म चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून या कुकुटवर कंड दिदले सोडून गेले पळून मनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदी प्रती तेधवा माझे दिव्य लिंग आहे की जतना महानंदा घाबरीवर एकूण वक्षस्थळ घेता बडून म्हणे दिव्य लिंग जगदग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग चरण चेतविले आकाशपंथी जाती जळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंगा जो भक्त जनभंगा उडी घातली सवेंग ओम नमः शिवाय म्हणून ऐसी देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मा उंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्व गाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेचे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदयांचळी तैसा प्रगटला कपाळमोडी दशभुजा पंचवदन चंद्रमोडी संकटी काळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय निस्त्री वैशानीर शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी निळकंठ गटवांगधरी भस्म चर्चिले शरीरी गजचर्च पांघरला नेसलाशी व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांच्या हार सर्वांगी वेष्टीफणीवर दशभुजा मिरवती वरचेवर कंदुक झेलिती तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जालो मी सुप्रसन्न महानंदी माग वरदान मी म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी द्याळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनिया त्वरित नगरा समवेत चालिलो पावली या सकळ शिवपदी जेथे नाही आदी व्याधी श्रुधातुषा विरहित
स्त्रीशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही, काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक, जेथेची या गोड उदक अमृतावनी कोटी गुणे, जेथे सुरतृची वने अपार सुरवीची बहुत किल्लारे, चिंतामणीची घवलार धवलार अगारे भक्ताकारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास, ते ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कंड अपूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करीती निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिव भजनी लावीतील बहुतांस शिवभजनी लावीतील बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुके मी धन्य सुपुत्र उद्धरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती सांग, यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर, राजस प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देखा, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख, हे सभास कडिक दुःखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, नातरेंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्ट, भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावयान करावा अवमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असतील, जानपा आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल, त्या समयशी राव एकता धरणेशी मूर्छा येऊनी पडी गेले, अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नी गेले आहाळोनी, अंतापुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करुनी, हाहाकार वक्षस्थळ पिटीन उपर, मग रायांशी अपराशय सावध करुनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर, एक सांगतो विचार, जय पंचभूती नव्हते समग्र, शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्मामय साचार, तेथे झाला स्फुरन जागर, अहम ब्रह्मा म्हणून ते ध्वनी माया सत्य, तेथोनिया झाले महत्त्व, मग त्रिविध अंकार होत, शिव इच्छे करुनिया सत्वाशया निर्मिले गीत वसन, रजांशे या सृष्टी करता दुहित, तमाशे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थित्यंत करविती, विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही न्हान, मग शिवे तया लागुन चारी वेद उपदेशिले, 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा ब्रह्मरुद्र ध्यान परम पावन, त्याहून विशेष गृहज्ञान, भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन, त्याहून अनेक थोर नाही साधन, हा रुद्र ध्यान शिवरूप म्हणून श्रीशंकर स्वयं बोले, जे रुद्र ध्यान ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती, मग कमलोद्धर एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासून भूतडी आले अध्याय जाण, थोर जप तप ध्यान त्याहुनी अन्य नसेची, जो अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शनी तीर्थे पावन, स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण, रुद्र महिमा अगध पूर्ण किती म्हणून या वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडणी यमकंकर रीते इंडो लागले, मग यमे विधी लागू पुसोत, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण, तिने कृतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवदेश, तेने जिते जाओनी यमपुरीस, महानरकी पडले सदा, यम सांगे दूताप्रती शिवदेशी, जे पापमती ते अल्पायुष्य होती, नाना रीती चाचणी करा, शिव थोर विष्णूला हर हरी विशेष हर गोण, ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे, रुद्रा ध्यान नावडे ज्यासी, कुंभपाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे, याकरता भद्रसेना अवधारी अयुक्त रुद्रावर्ताना करी, शिवावरी अभिषेक दारांदरी, मृत्यू दूरी होय साच, अथवा शत घट स्थापन, दिव्य वृक्षांचे पल्लव जाणून, रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी, नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोनिपाळ करी सप्तदिन, राय धरिले दृढचरण, सद्गत होनिया बोलत असे, सकळ ऋषी सरत्नमंडित पदक, स्वामी तू त्या यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय लोक, गुरु रक्षी त्यापासून, तरी तो आचरतो करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणि सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी, मग सहस्र विप्र बोलावून, ज्याची रुद्रानुष्ठानी
भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास मनाहुनी निचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह सामर्थ्य चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनिया उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनिया स्थापिले स्वर्गुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोष गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रासज्ञा झाले दिवस 7वे दिवशी माध्यानी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिले एक मुहूर्त निचेष्टील चलनवल पराहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती या वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जट कपाळी शेंदूर विक्राळ दाळा भयंकर नेत्र खंदिरा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुजा त्यांची साम्यता कमळ भवांडी धुजी नशे ते तेजे जैसे गंभस्ती दिगंत तम सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोन बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबड लोळे शिवनाम गर्जती तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अज्ञात थोर मुखद्वयांची या महासुरस मृदंग वाजे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे काळ थोर सने अपार वाजती चंद्रानना धडकते वेदी नादन माये नभोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडसने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणून अर्पिन ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडार मुक्त केले राजेंद्र म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नको सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिले मात धन भार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी की काशी क्षेत्रावर सरगुनी की श्वेत परतले या मुंडानी रमण लिंगी अर्चिले की निर्दैवास सापडे चिंतामणी श्रुतितान पुढे शिराब्दी धावनी तैसा कमलोदर नंदनी तेशनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवदी नंदन होता न पादी कयादू वद्यरत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवन जान वद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतला मळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनिया पुन्हा सृष्टी करणार मागुती तेनी अन्याय विलोकित तानयनी दंडे ताडीद शक्राधिका तो नारद देखुनी तेच शनी कुंडातून या मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्री गार्हपंत अहम वनी उभे ठाकले देखत पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावून धरिले चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमने पोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून म्हणे स्वामी द्रष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्र अनुष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तोता सभद्रशनंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघून या तत्वता कैसा आणि होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूंचिन्ह गंडांतर थोर होते ते महा मत पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सर्व सूर्यनंदन महाराज सापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतार्क कर जोडून स्तवन करीत हे अपराध हिमनक जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते शनी राये पायावर घातली लढणे आणि सहस्र रुद्र
करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे धरती होत. असो यावरी या ब्रह्मासुत अंतर्धाम पावला आनंदमय शक्तिनंदन. राये शतपद्य धन देऊन तो शविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन व्याख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा. शत कपिला दान एकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती. श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतर दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हेची निर्धार. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवन. शिव अनुष्ठान रुद्र ध्यान करता महारुद्र तोषला. विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी या वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की. हा कल्पधूम संपूर्ण इच्छिले फल देणारा. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बांधे ग्रह पीडा विघ्न. पिशाच वादा रोग दारुण न बाधीच सर्वथाई. तेथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे. ते तो जावे जीव भावे जेवी सुशील हिसंग गृह. तो प्रत्यक्ष भक्षी तो विष जे मूर्ख बैसती त्यांच्या पंथीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना. असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिलीलामृत हे ना गडे जरी हा अध्याय तरी वाचावे. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटे. अपन्याद्यब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ कंद. अभंग न विटे कालांतराई शिलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराणे ब्रह्मोत्खंड परिसोत सज्जन अखंड. एकादशोध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणस्तु शुभम भवस्तु.